महाराष्ट्राचा केंद्रातला टाका भरपूर कमी आहे. का? कारण महाराष्ट्रात जेवढे काही अकॅडमीवाले माझ्या अंदाजे मी पाहिलेले, तो प्रत्येक अकॅडमीवाला जर केंद्राचा जर एखादा कोणी अभ्यास करत असेल तर ते मास्तर आणतो हरियाणा बिर्याणीकडून, ध्यानात घ्या, पण असतो हरियाणाकडून. आता मेन प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. कशाची? स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. स्पर्धा परीक्षा म्हणजे हे सोपं नाहीये, लय अवघड आहे. भल्या भल्यांची वाट लागून जाते इथं, ठीक आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना तुम्हाला जो विषयाचा अभ्यास करताय तुम्ही त्याचं तुम्हाला खोल ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडे अकॅडमीमध्ये केंद्राचा आणायचा म्हणजे डायरेक्ट हरियाणाहून आणतात. हरियाणाहून जो मास्तर येतो त्या मास्तरला ते पोरग काय म्हणतं हे कळत नाही. आपल्या पोराची हिंदी म्हणजे मैंने तेरे को सांगा था ना भाऊ, आपल्या पोराची हिंदी अशी, तो खट्टा बट्टा काय म्हणतो हे आपल्या पोराला कळत नाही. मग प्रॉब्लेम असा होतो, जर ह्या दोघात जर संभाषणच नाही झालं तर त्याला जो प्रॉब्लेम आहे त्या पोराला तो ते सराला सांगता येत नाही. ज्या सराला सांगायचे ते मुलापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. याच्यामुळे मित्रांनो आपल्या इथं भरती होण्याचं म्हणजे केंद्राचं निवड होण्याची महाराष्ट्रात हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर शक्यतो होईल तेवढं शिकवताना पण प्रश्न हिंदीतून घ्या. गणितासाठी सांगतो, प्रश्न हिंदीतून घ्या, त्याचं सोल्युशन मराठीत द्या. का? कारण तिथे काय तुला विचारलं जात ना पेपरला की तू कसं कसं केलं, एक्स वाय वाय झेड पट्टा खट्टा काही विचारलं जात नाही. तिथं फक्त घेणं देणं काय, त्यांना हा प्रश्न आहे याचं उत्तर काय आलं तुझं, ठीक आहे. त्याच्यामुळे सांगतो शक्यतो मराठी माणसाने जर कोणी मराठी शिकवली माझ्याकडे असं कधीच कोणाला म्हणणार नाही. का? कारण जो मराठी शिकवतो त्या माणसाकडे जा. काय होईल, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो त्याला समजन, त्याचा जो ज्याला जे सांगायचे ते तुम्हाला समजन. नाही तर काय हे कोणालाच काही करणार नाही, असं व्हायला नको. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या टीए भरतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर काही अडचणी वाटल्यास तर 100% हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला संपर्क साधा. जर इथून पुढे जवळ जायचं असेल, नगरला आलेस तर नक्कीच आपल्या राजमुद्रा करिअर अकॅडमीला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.